10वी आणि 12वी परीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या कॅरियरची पहिली पायरी असून पुढील वाटचालीसाठी पालकांनी आपल्या मुलांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचे आवाहन कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले। शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 1 आणि 2 उमरडे कोलिवळी विभाग शाखेतर्फे सेंट लॉरेन्स शाळेमध्ये आयोजित 10वी आणि 12वी परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते। आपल्या पाल्य जीवनात पुढे जावा यासाठी त्याचे शिक्षक, आई, वडील मेहनत घेतात। आताची पिढी ही पूर्वीच्या पिढीपेक्षा अधिक हुशार असून त्यांच्यामध्ये चांगला आत्मविश्वास आपल्याला जाणवतो। शिक्षकांची पद्धत बदललेली असली तरी विद्यार्थ्यांमधील गुणवत्ताही वाढली असल्याचे आमदार भोईर यावेळी म्हणाले। तर शिवसेनेच्या उमरडे कोलिवळी शाखेतर्फे गेल्या 30 वर्षापासून म्हणजेच 1994 सालापासून हा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात येत आहे। जोपर्यंत ही शाखा सुरू आहे तोपर्यंत हा सामाजिक उपक्रम आम्ही सुरूच ठेवणार असल्याचा ठाम विश्वास आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केला। दरम्यान यावेळी 10वी आणि 12वी परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले। तसेच त्यातही 90% अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना हाताचे घड्याळ आणि स्कूल बॅग बक्षीस म्हणून प्रदान करण्यात आले। तसेच पुढील काळात शिक्षणासंबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यास बिनदिक्कतपणे आमच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी आयोजकांकडून करण्यात आले। या गुणगौरव सोहळ्याचा शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, सेंट लॉरेन्स शाळेचे जॉन पॉल सर, ज्येष्ठ लोकप्रतिनिधी जयवंत भोईर, प्रभुनाथ भोईर, दिव्यांग बांधवांच्या संघटनेचे अशोक भोईर, केडीएमसी परिवहन समितीचे माजी सभापती मनोज चौधरी, नगरसेविका वैशाली भोईर, पुष्पा भोईर यांच्यासह अनेक विद्यार्थी आणि त्यांचे पालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माननीय हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या शिकवणीनुसार ज्या वेळेस ही उमरडे कोलिवळी शाखा स्थापन झाली 1992 तेव्हापासून सतत हे सामाजिक कार्य करत असते। 1994ला पहिल्यांदा विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ सुरू झाला। आता हे 2024 हे जवळजवळ सतत 30 वर्ष हा गुणगौरव सोहळा चालू आहे। त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल तर आमच्या शाखेच्या मार्फत अनेक दुसरे कार्यक्रम म्हणजे रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, मोफत वह्या वाटप असेल, इतर ज्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी छोट्या छोट्या गोष्टींद्वारे समाजामध्ये लोकांमध्ये कार्य करण्यासाठी ज्या गोष्टी सांगितल्या त्या सर्व आम्ही करत असतो। आता एक प्रश्न विचारला गेला आपल्याकडनं की बाबा तुम्ही काही ठिकाणी फक्त टॉपरचं हे होतं म्हणजे 90%च्या पुढं असेल त्यांचा सत्कार करायचा किंवा 80%च्या पुढे असेल त्यांचा सत्कार करायचा। परंतु आमची शाखा ही एकमेव शाखा असते की 1992 पासून, कारण तेव्हा इकडं वस्ती नव्हती आणि मला वाटतं फक्त आमच्या 2-3 गावातली मुलं असायची, 15-20 मुलं असायची तेव्हा, 20-25 मुलं। तेव्हापासून आम्ही तेच करतो की जो पास झाला तो गौरवासाठी पात्र झाला आणि ती भूमिका आम्ही आतापर्यंत ठेवलेली आहे की तो पास झाला आहे ना, 10वी पास झाला आहे म्हणजे त्याची एक टर्म संपून तो दुसऱ्या टर्ममध्ये प्रवेश करतो आहे तर त्याचा गौरव व्हायलाच पाहिजे। मग त्याला 35% भेटलेत म्हणून त्याला कमीपणा हे करून द्यायचा, 90% भेटलेत त्याचाच फक्त करत राहायचा असं आम्ही करत नाही। सलग पास झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचं, जेवढे विद्यार्थी ह्या 2 प्रभागामध्ये येतात ह्या उमरडे कोलिवळी शाखेच्या अंतर्गत येतात तेवढ्या सर्व विद्यार्थ्यांचा आता पण मला वाटतं 250च्या वर तो आकडा गेलेला आहे। म्हणजे सर्व विद्यार्थी पास झालेले सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार आम्ही करतो जेणेकरून त्यांना हुरूप यावं, त्यांना तो विश्वास बसावा, पालकांनासुद्धा हे माहिती पडावं की आपल्या पाल्याचा 10वी पास झाल्यावरती ह्या शाखेच्या वतीने सत्कार होतो, भले ते टक्केवारी कितीही असू दे आणि ती परंपरा आम्ही कायम राखलेली आहे। कल्याणमधील लोकप्रिय कार्यसम्राट आमदार विश्वनाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली उमरडे कोलिवळी शाखा प्रभाग क्रमांक 1-2
आमचे नगरसेवक जयवंत भोईर, प्रमोद भोईर, आमच्या वहिनी वैशालताई भोईर, पुष्पा भोईर यांच्या पुढाकाराने 1994 सालापासून सतत 30 वर्ष विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे। आज या ठिकाणी 250 ते 300 विद्यार्थ्यांनी या गुणगौरव सोहळ्याचा लाभ घेतलेला आहे। उंबरठा कोळी शाखेने सातत्याने समाज प्रबोधनापासून अनेक प्रकारचे शिबिर आयोजित करण्यामध्ये संपूर्ण कल्याण शहरामध्ये उंबरठा शाखेचा प्रथम मान आहे। आज तुम्ही रक्तदान शिबिर असून द्या, आरोग्य शिबिर असून द्या, चष्मा शिबिर असून द्या, अनेक प्रकारचे कार्यक्रम उंबरठा कोळी शाखा सातत्याने करत आहे। मी संपूर्ण उंबरठा कोळी शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करत आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे मार्क कमवून गुणगौरव करून घेतलेला आहे, या सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी मनपूर्वक मी आभार व्यक्त करत आहे, त्याचं अभिनंदन करत आहे।